नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण शेतामध्ये जाणारे रस्त्यांचे प्रकार आपण पाहिलेले होते। या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत, तुमच्या शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यामध्ये जर कोणी अडथळा निर्माण केला किंवा तुम्हाला नवीन रस्ता मागणी करायची आहे तर तहसीलदारांकडे अर्ज कसा केला पाहिजे आणि याच्यातला नेमका फरक काय आहे, हा फरक तुम्ही सर्वांनी आधी समजून घ्या। याचं कारण असं आहे की तहसीलदारांचे जे अधिकार आहेत ते कायद्यामध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलेले आहेत। जर त्या कायद्यामध्ये तुमचा अर्जच नसेल तर तहसीलदार तुम्हाला त्याच्यावरती न्याय देण्याची शक्यता फार कमी होते आणि मग याच्यामधूनच शेतकऱ्यांचा आणखी भ्रमनिरास वाढत जातो। तर मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 याच्यामधला फरक तुम्ही व्यवस्थित समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं। आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 मधल्या तरतुदीविषयी पाहणार आहोत। याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट, याच्यामध्ये तुमचा रस्ता हा परंपरागतरित्या पूर्वापार वापरामध्ये असतो, तुम्हाला याच्यामध्ये नवीन रस्त्याची मागणी करता येत नाही। नवीन रस्त्याची मागणी तुम्हाला कलम 143 मध्ये करावी लागते। आणि दुसरी गोष्ट, हा पूर्वापार वापरातला जो रस्ता आहे तो तुमचा कुणीतरी अडवला पाहिजे, त्याच्यामध्ये कुणीतरी अडथळा निर्माण केला पाहिजे। याच्यामध्ये आता अडथळा कसा निर्माण केला जातो, त्याच्यामध्ये दगड टाकले जातात, त्यानंतर खड्डा खोदला जातो, माती टाकली जाते, काटे टाकले जातात, झाडं पाडून त्याच्यावरती टाकले जातात। अशी जर परिस्थिती असेल तर तुम्हाला मामलतदार कोर्ट ॲक्टमध्येच तुम्हाला अर्ज करावा लागेल। जर तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 मध्ये अर्ज करावा लागेल। या दोन्ही कायद्यामधला नेमका फरक काय आहे, त्याच्यामध्ये अर्ज कसा केला पाहिजे, त्याच्यावरती काय प्रक्रिया होती, याचं एक सविस्तर डॉक्युमेंट उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने बनवलेलं आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करतोय, तर तुम्ही एकदा जरूर पाहून घ्या। आता मामलतदार कोर्ट ॲक्टमध्ये नेमकी कशी परिस्थिती असते हे एक आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया। आपल्या स्क्रीनवरती गुगल अर्थचा हा जमिनीचं चित्र आहे ते उपलब्ध झालेलं आहे। बघा, हा इथून जो गेलेला दिसतोय हा ग्रामीण हद्दीचा मार्ग आहे। याची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। त्यानंतर ह्या ग्रामीण हद्दीच्या मार्गाला जोडणारा हा जो दिसतोय हा या ठिकाणाहून इथं आलेला हा जो आहे हा शेतातील जाण्याचा गाडी मार्ग आहे। आपल्या उदाहरणामधला जो शेतकरी आहे अजय, तो या ठिकाणी त्याचं शेत आहे। हे जे शेत आहे हे अजयचं शेत आहे। आता इथं बघा तुम्ही, इथं जे शेत दिसतंय ते विजयचं शेत आहे आणि या ठिकाणी हे जे शेत आहे हे श्यामचं शेत आहे। असे हे तीन शेतकरी आहेत। आता काय झालं की विजयनं श्यामचं जे जमिनीचं क्षेत्र होतं ते खरेदी केलं। त्याच्यामुळे झालं काय की हे जे क्षेत्र होतं इथलं विजयचं पूर्वीचं आणि श्यामचं हे विकत घेतलेलं, ह्या दोघांच्या मधून जो पूर्वीचा रस्ता जात होता तो आता विजयचं मत असं आलं की हा जो रस्ता आहे ही जमीन दोन्ही बाजूची माझी आहे, त्याच्यामुळं हे संपूर्ण क्षेत्र जे आहे ते मी सलग शेती याच्यामध्ये करणार आहे आणि हा जो रस्ता आहे हा त्यानं नांगरून टाकला। आता हा नांगरून टाकल्यानंतर तो 1 ऑगस्ट 2022 ह्या तारखेला त्यानं ह्या शेतामध्ये हा जो रस्ता होता हा पूर्णपणे नष्ट करून टाकला। त्यामुळं अजय जो आहे त्याचा जो जाण्याचा जो मार्ग होता तो पूर्णपणे नष्ट झाला। त्याला इथून हा जो ग्रामीण हद्दीचा मार्ग आहे त्याला इथपर्यंत तर येता येते, पण इथून त्याला शेतामध्ये त्याची अवजारं, जनावरं, बी बियाणं किंवा काही बाकीच्या वस्तू असतील नेता येणार आणि त्याला इथून जे काही शेतीचा जो माल आहे तो सुद्धा भविष्यात काढता येण्याची समस्या निर्माण झाली। आणि ही जी समस्या आहे ही इकडचे जे शेतकरी आहेत ह्या भागामधले या सर्वांची समस्या आहे, कारण हा पूर्ण इथला जो रस्ता आहे तो पुढे जातो आणि पुढच्या सर्व शेतकऱ्यांना ही समस्या निर्माण होते। तर अशा वेळी अजयनं मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 मध्ये तहसीलदारांकडे अर्ज केला पाहिजे आणि त्या अर्जामध्ये काय काय डॉक्युमेंट्स जोडली पाहिजेत हे आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। अजयचा शेतामध्ये जाण्याचा रस्ता अडवलेला आहे। अजयने आता तहसीलदारांकडे अर्ज केला पाहिजे। त्या अर्जामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश असला पाहिजे हे आता आपण पाहणार आहोत। पहिली गोष्ट तर त्या अर्जामध्ये वादी कोण आहेत, म्हणजे अजय स्वतः, त्या वादींचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक। दुसरं, जे प्रतिवादी आहेत ज्यांनी तो रस्ता अडवलेला आहे त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक। तिसरी गोष्ट, हा जो वाद उत्पन्न झालेला आहे, हा जो अडथळा निर्माण झालेला आहे त्याचं स्वरूप हे तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे। म्हणजे बऱ्याच वेळेला काय केलं जातं, रस्ता खोदला जातो किंवा रस्त्यावरती दगड टाकले जातात किंवा रस्त्यावरती लाकडं टाकली जातात, काटे टाकले जातात किंवा बऱ्याच वेळेला तिथं एखादं बांधकाम तयार केलं जातं जेणेकरून वाहनांची ये जा होऊ नये। तो जो अडथळा आहे त्याचं स्वरूप तुम्ही तिथं नमूद केलं पाहिजे। चौथी गोष्ट,
तो जो अडथळा निर्माण केलेला आहे त्याचा दिनांक किती होता, म्हणजे तो जो दिनांक आहे तो 6 महिन्याच्या आतमध्ये असला तरच तहसीलदारांना त्याच्यावरती निर्णय देण्याचा अधिकार आहे। हे नमूद केल्यानंतर तुम्ही त्या रस्त्यामध्ये जो अडथळा झालेला आहे त्याच्यामुळं कोणते कोणते गट प्रभावित होत आहेत याचा एक कच्चा नकाशा तुम्ही जोडून दिला पाहिजे, जेणेकरून एकंदरीत समस्या काय याचं आकलन व्हायला थोडीशी मदत होईल। त्यानंतर या रस्त्याच्या अवतीभोवती जे जमिनीचे गट क्रमांक आहेत त्याचे नजीकच्या काळातले 1-2-3 महिन्याच्या काळामधले 7-12 उतारे तुम्ही जोडले पाहिजेत। आणखी ह्या रस्त्यामध्ये निकाल देण्यासाठी जे जे काही पुरावे असतील, कागदपत्र असतील, हे सगळं त्याच्यामध्ये जोडलं गेलं पाहिजे। म्हणजे त्या रस्त्यावरती पूर्वी रोजगार हमीतून एखादं काम झालेलं आहे किंवा तो रस्ता गावामधून कुणी श्रमदान केल्याची ग्रामपंचायतला नोंद आहे, हे सगळं जर असेल तर तो रस्ता वहिवाटीमधला होता हे संबंधित तहसीलदारांच्या लक्षात यायला थोडीशी मदत होईल। तहसीलदारांकडे तो अर्ज आल्यानंतर तहसीलदार सर्व पक्षकारांना एक नोटीस देतील आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देतील। सर्व बाजू मांडण्यासाठी सर्व पक्षकारांना तहसीलदारांच्या समोर उपस्थित राहावं लागेल आणि एक दोन सुनावण्या झाल्यानंतर तहसीलदार किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला एखादा नायब तहसीलदार तुमच्या शेतामध्ये भेट देतील आणि तिथं स्थळ पाहणी करतील, त्याचा पंचनामा तयार करतील। ज्यावेळेस तहसीलदार तुमच्या शेतामध्ये येतील त्यावेळेस ते 2 गोष्टी महत्त्वाच्या पाहतील, कारण ह्या 2 गोष्टीवरती सर्व निकाल अवलंबून आहे। पहिली गोष्ट, तो जो अडथळा आहे तो 6 महिन्याच्या आतमध्ये केलेला आहे का याची ते खात्री करतील आणि दुसरं, तुम्ही ज्या वाद रस्त्यावरती अर्ज केलेला आहे तो वादाचा रस्ता जो आहे तो वहिवाटीमध्ये होता का, वापरामध्ये होता का, ह्या 2 गोष्टीवरती ते जास्त लक्ष देतील। आता तो रस्ता जो आहे तो वापरातला होता तर तो किती कालावधीपासून वापरात असला पाहिजे याच्याविषयी मामलतदार कोर्ट ॲक्टमध्ये कुठलंही भाष्य केलेलं नाही, पण याच्यामध्ये आपल्याला एका दुसऱ्या कायद्याचा आधार घ्यावा लागतो, तो म्हणजे इंडियन इजमेंट ॲक्ट 1882। ह्या इंडियन इजमेंट ॲक्ट 1882च्या कलम 15 मध्ये काय म्हटलेलं आहे की एखादा रस्ता किंवा एखादी जागा जर कुठलाही खंड न पडता 20 वर्षापर्यंत सलगपणे वापरात असेल तर तो जो वापरकर्ता आहे त्या जागेवरचा जो वापराचा हक्क असतो तो त्याचा निरपवाद असा हक्क असतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला कुठलाही आक्षेप न घेता तो जो हक्क आहे तो त्याला तसाच पुढं वापरता येतो, म्हणजे हा परंपरागत एक हक्क त्याला प्राप्त होतो। तर याच्यामध्ये तहसीलदारांनी अगदीच 20 वर्षापर्यंत गेलं पाहिजे असं काही नाही आहे। तहसीलदारांची जर खात्री झाली की हा रस्ता 15 वर्षापासून 10 वर्षापासून वापरात आहे आणि हा रस्ता अडवल्यामुळं फार मोठ्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होते तर ते अगदी त्या कलमाला स्टिकच राहतील असं काही नाही, त्यांचं स्वतःचं डिस्क्रिप्शन वापरून तो रस्ता वापरात आहे असं नमूद करून तो रस्ता खुला करण्याचे आदेशसुद्धा ते देऊ शकतात। स्थळ पाहणी करताना तहसीलदार तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा जबाब नोंदवून घेऊ शकतील, तिथले जे ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतील आणि तसा जो जबाब आहे तो लेखी नोंदवून घेतील, सर्वांच्या समक्ष तो नोंदवून घेतील आणि तो त्याचा स्थळ पंचनामा ते तयार करतील। स्थळ पंचनामा तयार केल्यानंतर त्याच्या आधारे ते अंतिम निकाल आपला देतील। वाद रस्त्यावरती अडथळा करण्यात आलेला होता असा निष्कर्षाला जर तहसीलदार पोहोचले तर मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 त्याच्या कलम 23(2) प्रमाणे तो जो अडथळा आहे तो दूर करावा असा लेखी आदेश तहसीलदार देऊ शकतात। आता हा आदेश दिल्यानंतर काय होणार ते आपण पाहूया। आदेश दिल्यानंतर तो जो आदेश आहे तो दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपामध्ये कळवला जातो आणि त्याच्यानंतर ज्यांनी तो रस्ता अडवलेला आहे त्यांनी तो स्वतःहून दूर करणं अपेक्षित आहे आणि जर त्यांनी तो केला नाही तर तहसीलदार काय करू शकतात, तर त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत। एक तर तो जो रस्ता आहे तो रस्ता त्या रस्त्यावरचा अडथळा दूर केला नाही म्हणून भारतीय दंड संहिता 1860 त्याच्या कलम 188 नुसार संबंधितावरती गुन्हा दाखल करता येऊ शकतो, किंवा दुसरी गोष्ट तहसीलदार स्वतः तो रस्ता ओपन करून तो स्वतः रस्ता खुला करून त्याच्यासाठी जो काही खर्च येईल तो त्या संबंधित व्यक्तींकडून जमिनीची महसुलाची थकबाकी याप्रमाणे ते वसूल करू शकतात। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुमची मागणी नेमकी काय आहे आणि ती कोणत्या कायद्यामध्ये बसते हे तुम्हाला जर माहीत झालं तर तुमचं थोडंसं त्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक असते। तर मामलतदार कोर्ट ॲक्ट आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चं कलम 143 याच्यामध्ये फरक आहे। मामलतदार कोर्ट ॲक्टच्या बाबतीमध्ये पुढील महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत। पहिली गोष्ट, ह्या कायद्याप्रमाणे जो काही निकाल दिला जातो तो तहसीलदारांना दिवाणी न्यायालयाने जसे अधिकार प्राप्त असतात, दिवाणी न्यायालयाला जसे अधिकार प्राप्त असतात तशा प्रकारचे अधिकार तहसीलदारांना प्राप्त असतात आणि तहसीलदार हे दिवाणी न्यायालय म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जे काही जमिनींचा समावेश होतो तो फक्त कृषिक जमिनींचा समावेश होतो। अकृषिक जमिनींसाठी या कायद्याअंतर्गत कुठलाही तुम्हाला न्याय मिळू शकत नाही, त्याच्यामध्ये दाद मागता येत नाही।
तिसरी गोष्ट, तहसीलदाराने जो निकाल दिलेला आहे तो जवळजवळ अंतिम असतो, म्हणजे याच्यावरती तुम्हाला अपील करता येत नाही। या निकालावरती जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त पुनर्विलोकनाचा अर्ज करता येतो। त्याच्यामध्ये पुनर्विलोकनामध्ये फक्त तहसीलदाराने जी प्रक्रिया केलेली आहे ती व्यवस्थित पार पाडली आहे की नाही हे पाहिलं जातं। आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे जे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आहेत हे प्रांताधिकाऱ्यांना किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आलेले आहेत, कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना हे सगळे आदेश स्वतः पुनर्विलोकन करणं शक्य होईल अशी स्थिती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नसते। त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी हे जे अधिकार आहेत हे प्रांताधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलेले आहेत। प्रांताधिकाऱ्यांचा जर निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर जो व्यथित पक्षकार आहे त्याला याच्यानंतर थेट हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होतो। कारण बघा हे असं का केलेलं आहे याच्यावरती अपील ठेवलेलं नाही, कारण त्यावेळेस लक्षात आलं होतं की हे जे वाद आहेत हे तात्काळ सोडवले पाहिजेत आणि एकदा जर वाद एखादा मिटला तर तो वर्षानुवर्ष वरिष्ठ न्यायालयामध्ये प्रलंबित राहता कामा नये। त्यामुळं तहसीलदारांच्या लेवललाच हे वाद मिटावेत ही याच्या मागची भूमिका आहे। पुढचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मामलतदार कोर्ट ॲक्टमध्ये जर तुम्ही रस्ता अडवला असेल, त्या रस्ता अडवल्याच्या वादाविरुद्ध तक्रार केली असेल तर संबंधित शेतकरी अशी भूमिका घेऊ शकत नाही की ज्यांनी तुमच्याकडे तक्रार केलेली आहे त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे त्यांनी त्या रस्त्याने जावं, असा याच्यामध्ये प्रोव्हिजन नाही। संबंधित शेतकऱ्याला पर्याय रस्ता उपलब्ध असेल तरी सुद्धा हा जो पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आहे तो कुणाही व्यक्तीला कोणाही शेतकऱ्याला तो अडवता येणार नाही। मला असं वाटतं की मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 याच्यामध्ये ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, अर्ज कसा करायचा, त्याच्यावरती तहसीलदार काय प्रक्रिया करतील, निकाल दिल्यानंतर तो रस्ता खुला करण्याची काय प्रक्रिया आहे, या सगळ्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल। पुढच्या भागामध्ये आपण शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल, तुम्ही पूर्णपणे लँडलॉक झालेले आहात, तुम्हाला कुठल्याही बाजूने रस्ता नाही आहे, तर तहसीलदारांकडे कोणत्या फॉर्मॅटमध्ये अर्ज केला पाहिजे आणि त्यांना नेमके कोणते अधिकार आहेत हे आपण विस्तारानं पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत आणि नेमकं कोणत्या कायद्यामध्ये आपण मागणी केली पाहिजे, आपले हक्क कोणता आहे, आपले अधिकार काय आहेत आणि त्याला अनुसरून कोणता कायदा आहे याच्यामध्ये अधिक स्पष्टता येऊ शकेल। धन्यवाद।